संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। पारोळा, पाचोरा आणि मुक्ताईनगरमधील शिंदेचे जे आमदार आहेत, हे येणारी पुढची निवडणूक जी आहे ही भाजपकडून लढणार। त्याचं कारणही गिरीश महाजनांच्या संपर्कात असल्याचं निकटवर्तीय म्हटलेलं आहे। खरं पाहिलं तर मला असं वाटतं की आता मी भविष्यकारांच्या शोधात होतो, तर भविष्यकार आता नव्याने एक हे संजय राजाराम राऊत नावाने एक भविष्यकार आता नवे जन्माला आलेले आहे। त्यांनी चांगलं भविष्य वर्तवलेलं आहे, पण बहुतेक मला असं वाटतं की त्यांना काही फी भेटणार नाही। खऱ्या अर्थाने जी उबाटाचे जे दोन तुकडे झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने किंवा आज बाळासाहेबांच्या विचाराने जी एकसंघ उबाटा होती व एकसंघ शिवसेना होती, ते जे उबाटा झालं, शिंदे साहेबांची शिवसेना झाली, या दोन तुकडे करण्याला खऱ्या अर्थाने जर कोण कारणीभूत असेल तर ते हे भाऊ आहे। आणि यांच्याच माध्यमातून अशा पद्धतीचे सगळे तोय झाल्यानंतर आता हे काहीतरी आणखी मिठाचा खडा टाकण्याच्या दृष्टिकोनातून कुठे प्रयत्न करताय, पण ते शक्य नाही। आम्ही काय त्यांना सोडण्याचा कोणी विचारही करू शकत नाही। आता हे पछाडलेले व्यक्ती आहे, आज यांच्या संदर्भामध्ये एक नवीन गौप्यस्फोट मी तुमच्याकडे करतो की हे शिवसेना सोडून म्हणजे उबाटा सोडून एक गट स्थापन करून ती शिवसेना उरली शिवसेना फोडण्याच्या तयारीत असलेला हा माणूस जळगावमध्ये लग्नावर येतो, राजकीय गप्पा मारतो और इथल्या खऱ्या अर्थाने परिस्थितीवर बोला। तुम्हाला खूप काही महत्त्व देण्याचं कारण नाही, तुमच्यावर बोलण्याचंही कारण नाही। आम्ही किती निष्ठावंत आहे एकनाथ शिंदे साहेबांना किंवा शिवसैनिकांना सांगण्याची आवश्यकता नाही। ज्या दिवशी अशी काही वेळ येईल त्या दिवशी आम्ही संघटनेच्या माध्यमातून दुसरा कोणाला पुढे करून आम्ही घरी बसू, पण असे धंदे आम्ही करणार नाही। खऱ्या अर्थाने ज्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस युती, महायुती झाली, महाविकास आघाडी झाली, त्या दिवशी शिवसेनेचे किती आमदार पिसले गेले, किती आमदाराच्या पाठीशी आपण उभे राहिलो, ते आमदार काय इथून बाजूला पडले, याच्यामध्ये कधी आजपर्यंत आत्मचिंतन झालं नाही। उलट मिठाचा खडा टाकण्याचं काम करून आज उरली सुरली उबाटा ते संपवण्याचं काम हे महाशय करताय। तेवढं ते संपवण्यासाठी यांना शुभेच्छा आहे। होते मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।